नमस्कार मित्रांनो, आपल्या माय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत. याला गाड त्याला गाड नाव दिसलं की आठवतो भरत जाधवचा जत्रा. होय, भरत जाधवच्या डबल रोलने तो भलतीच धमाल केली होती बुवा. भरत जाधव प्रमाणेच हिंदी चित्रपट सृष्टीतही जुडवा, राम और श्याम, सीता और गीता या जुळ्यांचेही चित्रपट आले. आपल्या आजूबाजूला ही जुळ्यांची काही कमी नाही. माणसातली जुळी आपण तर नेहमीच बघतो. आता गावांची जुळी नावही तुम्ही पाहिली असतीलच. मालुंजे खुर्द, मालुंजे बुद्रुक. आता अशी चित्रविचित्र नावं का दिली असतील याचीच माहिती आज आपण आजच्या या व्हिडिओमधून करून घेऊयात. आपली माय मराठी ही भाषा आणि या भाषेतील आलेले अनेक शब्द हे काय फक्त मराठीतीलच नाही. आपण अनेकदा बघितलं असेल, गावांची नावं एकच, फक्त त्यापुढे लिहिलं जातं खुर्द आणि बुद्रुक. आता अशी चित्रविचित्र नावं का दिली असतील याचीच माहिती आज आपल्याला या व्हिडिओमधून करून घ्यायची आहे. आपल्या मराठी भाषेत अनेक भाषांमधून शब्द आलेले आहेत. खुर्द हा शब्द संस्कृत भाषेतून मराठीत आलाय. खुर्द शब्दाचा अर्थ होतोय लहान. आता खुर्दा म्हणजे सुट्ट्या नाण्यांचा ढीग असा शब्द आपण ऐकलाच असेल. तसाच बुद्रुक शब्द आलाय अरबी भाषेतून. बुद्रुक शब्द पूर्वी बुजुर्ग असा होता. आता बुजुर्ग म्हणजे काय, तर बुजुर्ग म्हणजे वडीलधारा माणूस. होय, या खुर्द आणि बुद्रुकची ही अशी आहे कहाणी. दोन गावे शेजारी असतील व ती लहान आणि मोठी असतील तर या छोट्या गावांना खुर्द नाव दिलं जायचं व मोठ्या गावांना बुद्रुक म्हटले जायचे. चला तर मग कधी निघताय खुर्द आणि बुद्रुक फिरायला? आणि हो, आपल्या माय मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशी होती ही शब्दांची गंमत.